चिखलामध्ये ट्रक रुतल्यानं अहेरी सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग 6 तास ठप्प. प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप. अहेरी राष्ट्रीय महामार्ग 353C वरील निकृष्ट बांधकामाचा फटका पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांना बसलाय. अहेरी सिरोंचा महामार्गावरील मोसम नंदीगाव गावाजवळील पुलाजवळ बुधवारी सायंकाळी चिखलात अवजड ट्रक रुतल्यानं सायंकाळी 5 वाजेपासून रात्री उशिरापर्यंत या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा किलोमीटरभर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदार प्रवाशांना भर पावसात तासनतास खोळंबून राहावं लागलं. जिल्ह्याला तेलंगणा आणि आंध्र प्रदेशशी जोडणारा अहेरी सिरोंचा 353C राष्ट्रीय महामार्ग गेल्या 6 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. या महामार्गाच्या निकृष्ट बांधकामाबाबत सातत्यानं तक्रारी होत असताना देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष केलं जात आहे. मोसम नंदीगाव येथील पुलाजवळ कंत्राटदारानं मुरमा-ऐवजी माती टाकल्यानं पावसामुळे संपूर्ण परिसरात चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं. या चिखलामध्ये बुधवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास एक अवजड ट्रक रुतला. मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाल्यानं दोनही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. रात्री उशिरापर्यंत ट्रक बाहेर काढण्यात अपयश आल्यानं प्रवाशांना मोठ्या प्रमाणामध्ये मनस्ताप सहन करावा लागला. शासनाच्या दुर्लक्षामुळे संताप. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाहीन बांधकामाचं वास्तव पुन्हा एकदा समोर आलं. पावसाळ्यामध्ये या मार्गावर वाहन अडकण्याचे प्रकार सातत्यानं वाढले आहेत. मात्र तरी देखील संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णवाहिका, शालेय विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मागील 6 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत अहेरी सिरोंचा 353C या राष्ट्रीय महामार्गाचं काम अत्यंत संथगतीनं सुरू आहे. कंत्राटदारांकडून नियमांना तिलांजली देत निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे. मागील 6 वर्षापासून रस्ता पूर्णत्वास नेण्यात अपयशी ठरलेल्या प्रशासनाविरोधात आता तीव्र लढा उभारण्याची वेळ आली.